भावनेचे शब्द आणि शब्दांची ही गाथा. नमस्कार, मी ज्योती राठोड घेऊन आले आहे मराठी वाचन लेखची कथा नवी पालवी. शहरातील एका जुन्या वाड्यात निवृत्त बबनराव एकटेच राहत होते. पत्नीच्या निधनानंतर आणि मुले परदेशात गेल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील उत्साह संपला होता. एके दिवशी बाल्कनीतील वाळलेली गुलाबाची रोपे फेकून देण्याचा त्यांनी विचार केला. माझ्यासारख्याच या झाडांचाही जीव गेलाय असे त्यांना वाटले. तेवढ्यात शेजारची छोटी रिया तेथे आली आणि म्हणाली, आजोबा थांबा, आई सांगते की आपण काळजी घेतली की कशातही जीव येतो. मी याला रोज पाणी देईन. बबनरावांना तिचे बोलणे बालिश वाटले, पण तिच्या हट्टाखातर त्यांनी ती कुंडी तशीच ठेवली. रिया रोज न चुकता त्या वाळलेल्या काड्यांना पाणी घालू लागली. काही दिवसानंतर बबनरावांना त्या काळपट फांदीवर एक कोवळं लालसर पान फुटलेले दिसले. तो चमत्कार पाहून बबनरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना उमजले की जर एका झाडात पुन्हा पालवी फुटू शकते तर आपल्या आयुष्यात का नाही. त्या दिवसापासून बबनरावांनी पुन्हा आनंदाने जगायला सुरुवात केली. रियाच्या निरागस आशेने त्यांच्याही आयुष्यात चैतन्याची नवी पालवी फुलवली. आशा ही जगातील अशी शक्ती आहे जी मरगळलेल्या आयुष्यातही चैतन्य निर्माण करू शकते. फक्त प्रयत्न करण्याची आणि विश्वास ठेवण्याची जिद्द हवी.